चला तर मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी करूया. वांग्याच्या भाजीला लागणारं असे 3 वांगी आणि 2 बटाटे घेतले. ते अशा प्रकारे मी स्वच्छ कापून धुवून घेतले. तर त्याला लागणारा कढीपत्ता, थोडा लसूण असा मी ठेचून घेतला आहे. कारण ठेचून घेतल्यानंतर तो मस्त चविष्ट लागतो. तर ते लगेच तेल तापवून जिरे मोहरीची फोडणी देऊन अशी वांगी अशा प्रकारे वाफवून घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते असं एकजीव करून घेतलं. त्यामध्ये लगेच गरम मसाला, घरगुती मसाला आणि लाल तिखट, हळद टाकून असं एकजीव करून घेतला. त्यानंतर गरम पाणी असेल ते याच्यात टाकून घेतलं. तर चला तोपर्यंत 10-15 मिनटं असं शिजतंय. तर बाकीची कामं आवरून घ्या. शिव पण थोडा झोपला होता. त्यानंतर म्हटलं आपलं आवरण्यापेक्षा घर आवरून घेऊ. तर घर आवरायला पूर्ण दिवस पण कमी पडतो. पण काय शिव आहे झोपेल त्यामुळं घर असं शांत होतं आणि घरी पण कोणी नव्हतं. त्यामुळं पटकन असं घर आवरून घेतलं. तर बघितलं रूममध्ये जाऊन तर रूम पूर्ण अस्तव्यस्त होता. सकाळी उठल्यानंतर सगळं त्याच्या कामाला लागतं. घर पूर्ण असं पिरसल्यासारखं होतं. मग काय बघा आमचं शिवचं सगळेच कपडे. तर मग आवरता पूर्ण रूम घेतला असं स्वच्छ मस्त आवरून. तर बघा आवरल्यानंतर असा दिसतोय. वाटत नाही हा जास्त वेळ टिकेल. तरी पण अजून हा लहान असल्यामुळे जास्त काही पसारा होत नाही. बघू नंतर तो मोठा झाल्यानंतर काय होतं काय नाही. चला तर मग या मस्त जेवायला.